निक क्यू महावॉन्ग हे एक अतिशय फेमस बुद्धिस्ट मॉन्क आहेत आणि आपल्या टीचिंग्सने त्यांनी अनेक लोकांचं लाईफ इम्प्रूव्ह केलं आहे. त्यांचे टीचिंग्स जसं की माणसाने कसं झोपावं एटसेट्रा हे खूप फेमस झाले आहेत. आणि आज आपण त्यांच्याच लेसन्स बद्दल बोलणार आहोत की आपण कसं झोपायला हवं. पण निकने दिलेल्या डीप स्लीप बद्दलच्या 5 टिप्स बघण्या अगोदर मला सांगा की तुम्हाला हे माहिती आहे का की बुद्धिस्ट मॉन्क बनण्यापूर्वी निक एक फेमस डान्सर होते. एवढंच नाही तर ते त्यांच्या ड्रीम कंपनीत सायकोथेरपिस्ट म्हणूनही काम करत होते. पण त्यांच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडल्या आणि त्यामुळे त्यांना बुद्धिस्ट मॉन्क व्हावं असं वाटलं. त्यांच्या मते तीच त्यांच्या लाईफची कॉलिंग आहे. निकला शहरातलं जीवन जगण्याचा कंटाळा आला होता. त्यांना नीट झोप येत नव्हती आणि नेहमी भ्रमात राहणं निकला आवडत नव्हतं. निकला माहिती होतं की जर तो मॉन्क झाला तर तो अनेक लोकांशी चांगल्या पद्धतीने वागू शकतो आणि एक पीसफुल आणि एक हॅपी लाईफ जगेल. तर निक जो आता बुद्धिस्ट मॉन्क आहे त्यांनी आपल्याला चांगली झोप येण्यासाठी 5 टिप्स दिल्या आहेत, ज्यात पहिली टिप आहे द बेडरूम इज फॉर स्लीप. मॉन्क निक सांगतात की जेव्हा मी मॉन्क बनायला गेलो होतो तेव्हा आम्हाला पहिली गोष्ट ही शिकवली गेली होती की आपल्याला जे काही काम करायचं आहे त्यासाठी वेगळी जागा असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल जो बेडरूम आहे तो फक्त झोपण्यासाठी आहे. जेव्हा आम्ही आमच्या मॉन्क स्कूलमध्ये गेलो होतो तिथे त्यांनी आम्हाला झोपण्यासाठी टेंट दिला, ज्यामध्ये मोजक्याच गोष्टी होत्या. पहिली गोष्ट म्हणजे निळ्या रंगाची एक पातळ छोटी मॅट, ज्यावर आम्हाला झोपायचे होते. याशिवाय आम्हाला 2 पातळ ऑरेंज कलरचे कपडे दिले गेले. त्यापैकी एक ऑरेंज कापड फोल्ड करून आम्ही त्याचा पिलो बनवायचो आणि दुसरे ऑरेंज कापड आम्ही अंगावर घेण्यासाठी चादर म्हणून यूज करायचो. अँड दॅट्स इट. या टेंटमध्ये झोपण्याशिवाय आम्ही काहीच करत नव्हतो. माझ्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट होतं, कारण मी मॉन्क बनण्यापूर्वी आमच्या घरातील सर्व काही विखुरलेलं होतं. अनेक लोक बेडरूमचा वापर लिव्हिंग रूम म्हणून करतात, त्याच खोलीत जेवतात आणि अभ्यास देखील करतात. पण चांगल्या झोपेसाठी मॉन्क्सनी बेडरूममध्ये झोपण्याशिवाय काहीही करू नये असं शिकवलं जातं. टिप 2 हॅव अ कन्सिस्टंट स्लीप टाइम. दुसरी गोष्ट जी आम्हाला मॉन्क झाल्यावर शिकवली ती म्हणजे सेम टाइमवरच झोपायला आणि उठायला पाहिजे. निक सांगतात की मॉन्क बनल्यानंतर आम्ही दिवसा काम करायचो आणि त्यावेळी आम्ही आमच्या टेंटमध्ये म्हणजेच बेडरूममध्ये येत नव्हतो आणि आम्ही रात्री 10 वाजता झोपायला जायचो. सुरुवातीला आम्हा नवीन मॉन्क्सला हे खूप विचित्र वाटलं, कारण मॉन्क होण्यापूर्वी आम्ही कधीच लवकर झोपत नव्हतो. परंतु ही प्रोसेस वारंवार करत राहिलो तर काही महिन्यातच आपल्याला याची सवय होते आणि त्यामुळे चांगली झोप येते. टिप 3 मेक युअर बेड. निक म्हणतात की जेव्हा आम्ही मॉन्क बनलो तेव्हा आम्हाला सकाळी उठल्याबरोबर आपला बिछाना म्हणजे अंथरूण नीट करायला सांगितलं. यामुळे सर्व काही प्रॉपर जागेवर ठेवून आम्ही कामासाठी बाहेर जायचो. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बरेच लोक सकाळी उठतात आणि नीट बिछाना न लावता ब्रेकफास्ट करायला लागतात आणि मग ते पुन्हा बेडरूममध्ये येतात व त्यांचे दुसरे काही कामं करायला लागतात आणि ही हॅबिट लोकांमध्ये खूप कॉमन आहे. पण निक सांगतात सकाळी लवकर उठल्यानंतर आपण सर्वात आधी आपले बेड अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छ केले पाहिजे. मॉन्क ही गोष्ट खूप सिरियसली घेतात, कारण आपले एन्व्हायरमेंट आपल्या इंटरनल थॉट्सवर अधिक इम्पॅक्ट करतात. इतकंच नाही तर निक म्हणतात तुमच्या आतले विचार समजून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग हाच आहे की सर्वात पहिले आपल्या सभोवतालचं एन्व्हायरमेंट एस्पेशली बिछाना म्हणजे बेड नीट करायला सुरुवात करा, कारण आपल्या आयुष्यातील 30% वेळ फक्त झोपेत जातो. म्हणूनच निकला त्यांच्या शिक्षकाने शिकवलं होतं की 3 गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या बेडला फक्त झोपेसाठीच वापरा. नेहमी सेम टाइमला झोपा. तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुमचा बेड नीट लावा आणि मग बेडरूम सोडा, जेणेकरून पुन्हा तिथे जाण्याची गरज नाही. टिप 4 नॉट स्लीपिंग ऑन अ हाय ऑर लक्झुरियस बेड. नेक्स्ट गोष्ट निकच्या टीचर मॉन्कने शिकवली होती की जो आपला बेड आहे तो खूप जास्त कम्फर्टेबल नसायला पाहिजे. म्हणजेच आपण खूपच सॉफ्ट लक्झुरियस कम्फर्टेबल बेडवर नाही झोपायला पाहिजे. निक म्हणतात की जेव्हा मी माझ्या टीचर मॉन्ककडून हे पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला खूप विचित्र वाटलं, कारण आरामदायी बेडवर आपल्याला खूप चांगली झोप येते. पण त्यांच्या टीचर्सने त्यांना सांगितलं की सुस्ती आळशीपणा हे कोणत्याही माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत आणि नॉर्मली मॅक्सिमम लोकांकडे एक कम्फर्टेबल सॉफ्ट बेड असतो आणि यामुळे सकाळी उठायची वेळ झाली की डोळे उघडूनही त्यांना उठावं असं वाटत नाही, कारण त्यावेळेला आपला बेड आपल्याला खूप कम्फर्टेबल वाटत असतो. म्हणूनच मॉन्क्सना झोपायला एक पातळ ब्लू कलरचं योगा मॅट दिलं जातं. त्यामुळे सकाळी उठण्याची वेळ झाली की मॉन्क डोळे उघडताच उठतात. ते बाकीच्या लोकांप्रमाणे फक्त बेडवर लोअर टाइम वेस्ट नाही करत आणि यामुळेच आपण लेझीनेस दूर करू शकतो. इतकंच नाही तर ज्या लोकांना झोपायला खूप त्रास होतो
किंवा ज्यांना पाठीच्या समस्या म्हणजेच पाठदुखीचा त्रास होतो त्यांचे देखील कठोर पलंगामुळे या समस्यांचे निराकरण होतं. टिप 5. स्लीप इन अ सी ऑफ मेरिट. निक म्हणतात की मॉन्क बनण्यापूर्वी माझ्यातील एक मोठा प्रॉब्लेम हा होता की मी झोपण्यापूर्वी पूर्ण दिवस रिफ्लेक्ट करायचो. म्हणजेच झोपायच्या आधी मी दिवसभर काय चुकीच्या गोष्टी केल्या याचाच विचार करायचो आणि हाच विचार करायचो की पुढच्या दिवशी काय करावं जेणेकरून या चुका रिपीट होणार नाहीत. म्हणजेच मी इम्प्रूव्ह कसं करू. निक सांगतात की जेव्हा मी मॉन्क बनलो तेव्हा माझ्या टीचर्सला सांगितलं की मला झोप येत नाही, मी काही चूक करतोय का. जेव्हा टीचरने निकचे म्हणणे ऐकले तेव्हा ते स्मित हसले आणि त्यानंतर ते म्हणाले, बघ, एकतर तू चुकीच्या पद्धतीने दिवसभराचा विचार करतोय आणि याबरोबरच तो विचार तू चुकीच्या वेळेला करतोय. तुम्हाला माहितीये का की झोपण्यापूर्वी तुम्ही जे विचार करता तेच विचार तुमचा ब्रेन तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर लक्षात आणून देतो आणि मॅक्सिमम लोक हीच चूक करतात आणि ते झोपण्यापूर्वी पूर्ण दिवसात केलेल्या चुकांचा विचार करू लागतात आणि झोपल्यानंतरही आपला ब्रेन त्याच चुकांचा विचार सबकॉन्शियसली करत राहतो. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळीही आपल्या चुकाच आठवतात आणि आपल्याला कधीच चांगली झोप येत नाही. म्हणूनच हे बेटर राहील की तुम्ही आनंदात झोपा. म्हणजेच झोपण्याआधी तुम्ही दिवसभर कोणकोणते चांगले कामं केले आहेत याचाच विचार करा. दिवसभराच्या सर्व पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करा. मॉन्क निक असं म्हणतात की या सजेशनमुळे आता माझा स्लीप पॅटर्न पूर्णपणे इम्प्रूव्ह झालाय. आता झोपायच्या आधी मी दिवसभर केलेल्या पॉझिटिव्ह गोष्टी आठवतो, जसं की मंदिराची साफसफाई, सर्व डोनेशन्स जे आम्ही केले, शेजाऱ्यांची मदत, मी केलेल्या प्रार्थना, नवीन गोष्टी ज्या मी शिकलो इत्यादी. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मॉन्क निक यांच्याकडून चांगली झोप येण्यासाठी 5 टिप्स शिकलो ज्या आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. तुम्ही इच्छुक असल्यास त्याचे स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. या 5 टिप्स आहेत. द बेडरूम इज फॉर स्लीप. म्हणजेच आपण बेडरूममध्ये फक्त झोपायचं काम केलं पाहिजे. आपण तिथे जेवू किंवा ते लिव्हिंग रूम सारखे यूज करू नये, कारण आपले एन्व्हायरमेंट आपल्या विल पॉवर पेक्षा अधिक पॉवरफुल आहे. पुढे आपण पाहिलं की हॅव अ कन्सिस्टंट स्लीप टाइम. म्हणजेच आपण दररोज एकाच वेळी झोपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जर आपल्याला 10 वाजता झोपायचं असेल तर आपण दररोज 10 वाजताच झोपायला प्रेफर केलं पाहिजे. इन शॉर्ट, आपल्या बॉडीच्या स्लीप सायकलला खराब होऊ देऊ नका. मेक युअर बेड. म्हणजेच दररोज उठल्याबरोबर पहिले आपण आपले बेड नीट केले पाहिजे आणि बेड फिक्स करताच आपण बेडमधून बाहेर पडून कामावर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढच्या टिपमध्ये आपण पाहिलं की नॉट स्लीपिंग ऑन अ हाय ऑर लक्झुरियस बेड. आय नो की सॉफ्ट फोम वाले मॅट्रेसेसच कम्फर्टेबल असतात, पण यामुळेच आपण लवकर उठूनही बेडमध्येच अनेक तास लोळत राहतो. बस 5 मिनिट असं स्वतःशी बोलूनच स्वतःला मूर्ख बनवत राहतो. तर जर लेझीनेस म्हणजे सुस्तीच्या डेव्हिलपासून आपल्याला वाचायचं असेल तर प्रिफर करा मॅट्रेसेस हार्ड हवी. नेक्स्ट अमेझिंग टिप आपण पाहिली होती की स्लीप इन अ सी ऑफ मेरिट. म्हणजेच झोपण्यापूर्वी दिवसभरात काय काय चुका झाल्या याचा विचार करणारे अनेक जण असतात, पण याने होतं असं की झोपल्यानंतरही आपले मन या थॉट्सवर प्रोसेस करत राहतात आणि त्यामुळे सकाळी उठल्यावरही हे थॉट्स आपल्या मनात येतात आणि आपल्याला चांगली झोप लागत नाही. यामुळे बेटर आहे की झोपण्यापूर्वी आपण चांगल्या गोष्टींचाच विचार करायला हवा, जेणेकरून झोपल्यानंतरही आपले मन केवळ पॉझिटिव्ह थॉट्सवर प्रोसेस करू शकेल. त्यामुळे स्ट्रेस कमी होईल आणि चांगली झोप लागेल. मित्रांनो, स्लीपवर स्लीप स्मार्टर यासारखे अनेक अमेझिंग बुक्स अवेलेबल आहेत. हे हायली रिसर्च बुक आहेत, ते तुम्ही नक्कीच वाचा. तुम्हाला स्लीप स्मार्टर किंवा इतर अमेझिंग बुक्सचं नॉलेज मिस करायचं नसेल तर तुम्ही गिगल ॲप डाउनलोड करू शकता. इथे 170 पेक्षा जास्त बुक समरीज फ्रीमध्ये अवेलेबल आहेत, ज्या तुम्ही वाचू आणि ऐकू शकता. हे ॲप iOS आणि Android दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्ही या ॲपमध्ये इंटरेस्टेड असाल तर डिस्क्रिप्शन आणि फर्स्ट कमेंटमध्ये आम्ही या ॲपची लिंक दिली आहे. एनिवे मित्रांनो, जर तुम्हाला असे नॉलेजेबल व्हिडिओज मिस करायचे नसतील तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका. तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे देखील तुम्ही कमेंटमधून आम्हाला सांगू शकता. लवकरच पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.